अशी झुणका आणि भाकरी बघून तुम्ही कुठेही राहत असाल तरी तुम्हाला गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला एकदम सोपी अशी रेसिपी करायची आहे, ती म्हणजे झुणका। झुणका कोणी मिरची कापून करतं, हिरवी मिरची, कोणी लाल मिरची चुरून कापतं। तर आज आपल्याला खरडा घालून करायचा आहे, तोही पंढरपुरी पद्धतीने। झुणका करण्यासाठी आपल्याला छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तिखटवाली मिरची घेतली मी 3-4 आणि मोठी मिरची घेतलेली आहे, ही पोपटी रंगाची असते ती। 2 मिरच्या घेतल्या आहेत तुकडे करून आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। याचं आपण आता वाटण करून घेऊ पाणी न घालता। वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे आणि खूपच छान असं सुगंध येतोय वाटणाचा कढीपत्ता घातल्यामुळे। लगेच आपल्याला झुणका करायला घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर तापायला। कढई छान अशी तापून गेलेली आहे। आता तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान असं तापून गेलेलं आहे। कधी पण झुणका करताना तेल थोडं जास्त वापरायचं, म्हणजे छान लागतो झुणका। मोहरी घालणार आहे। मोहरी छान अशी तडतडू द्यायची। जिरं घालायचं। आपण जो खरडा तयार करून घेतलेला आहे आलं लसूण मिरचीचा, तो घालून घ्यायचा आहे। थोडंसं परतवून घेऊ। थोडंसं असं परतवून घेतल्यानंतर कांदे घालून घ्यायचे आहे। कांदे हलकेसे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे। कांदे व्यवस्थित असे परतले गेले बघा, हलकाशा गुलाबी रंगावर। आता हळद पावडर टाकून घ्यायची आहे। पाणी घालून घेऊ लगेच। 1.5 ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे। पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडं थोडं करून घालायचं। गॅस मीडियम करायचा आणि अगदी थोडं थोडं पीठ घालायचं आणि खाली व्यवस्थित असं मिक्स पण करत राहायचं आहे, गुठळ्या होऊ नये म्हणून। थोडं थोडं पीठ टाकून आता एवढं पीठ आपलं शिल्लक राहिलेलं आहे ते पण टाकून घेऊ। तुम्हाला जर असं सर्व पाण्यामध्ये पीठ घालून घ्यायला जमेल आणि लगेच गुठळी मोडायला जमेल तरच घाला, नाहीतर काय करा, पाणी उकळल्यानंतर थोडंसं साईडला काढून ठेवा आणि मग पीठ टाका, व्यवस्थित असं हटून घ्या आणि नंतर पाणी घाला। व्यवस्थित आपला झुणका असा हटून झालेला आहे। आता याला आपण झाकण ठेवून देऊ 2-3 मिनिटं आणि वाफवून घेऊ चांगलं। झाकण ठेवण्याच्या आधी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतला आपण छान असं। खूप छान असा आपला झुणका झालेला आहे। आता कोथिंबीर टाकू। खूप सारी कोथिंबीर घालायची, म्हणजे खूप छान लागतं चवीला अजून। व्यवस्थित मिक्स करू। मिक्स केल्यानंतर अजून 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ आणि एकदम छान असा आपला झुणका झालेला आहे। असा पातळ सरस झुणका असतो हा, पण चवीला इतका भारी लागतो ना, मस्त गरम गरम झुणका भाकर। गॅस बंद करू। आता झालेला आहे आपला झुणका मस्त गरमागरम। आता खायला घेऊ आपण। इतका छान असा सुगंध येतो आहे, मस्त कढीपत्ता, कोथिंबीर, मस्त गरमागरम झुणका, त्यासोबत मस्त गरम गरम बाजरीची भाकरी, सोबत कांदा, लोणचं। हे लोणचं सुद्धा आपण घरीच तयार केलेलं आहे, तात्पुरतं खाण्यापुरती। याची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा। तुम्हाला ही पंढरपुरी खरडा झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।